नागपुर के अजनी पुलिस थाना अंतर्गत दो शादीशुदा महिलाओं से दुष्कर्म किए जाने के मामले सामने आए हैं। दोनों ही मामलों में सोशल मीडिया पर पहचान होने के बाद उनके दोस्तों ने इन वारदातों को अंजाम दिया और बाद में उनके अश्लील फोटो और वीडियो बनाकर उन्हें वायरल करने की धमकी देकर पैसों की भी वसूली की। आखिरकार दोनों ही मामलों में तंग आकर महिलाओं ने इसकी शिकायत पुलिस से की है। दिनांक 5/4/2024 रोजी पोलीस स्टेशन आजनी या ठिकाणी कलम 376, 328, 384 भादवी अन्वये 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। पहिल्या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की पीडित महिला आणि आरोपी यांची इंस्टाग्रामवरून मैत्री झाली आणि आरोपी हा पंजाब लुधियाना येथील आहे। त्यानंतर आरोपी 2022 मध्ये ओळख झाल्यानंतर आरोपी 5/4/2024 रोजी नागपूर येथे पीडित महिलेच्या घरी आला। त्या ठिकाणी कोल्ड्रिंक्समध्ये नशेयुक्त औषध देऊन तिला बेशुद्ध करून तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर व्हिडिओ बनवले व त्यानंतर व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन वारंवार पैशाची मागणी करू लागला, ब्लॅकमेलिंग करू लागला। त्या महिलेने घाबरून 6-7 लाख रुपये त्या आरोपीला दिले, पण तो वारंवार पैशाची मागणी करू लागला। त्यामुळे ती परेशान होऊन पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी नमूद आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे। दुसऱ्या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की पीडित ही पोस्ट आजनीच्या हद्दीतच राहते आणि आरोपी श्याम सुपुतकर याने फेसबुकवर श्याम वर्मा या नावाने बनावट अकाउंट ओपन केले। त्याच्यामध्ये त्यांनी एअरफोर्समध्ये ऑफिसर असल्याचे सांगून गुजरात येथे पोस्टिंग आहे म्हणून सांगितले व सध्या सुट्टीवर आल्याचे त्यांनी त्या महिलेला सांगितले। लॉकडाऊनच्या काळामध्ये सन 2020 मध्ये त्यांच्यामध्ये ओळख झाली आणि लॉकडाऊन होतं त्यावेळेस तो नागपूरमध्येच होता आणि पीडिताला वाईन पिण्याची सवय असल्यामुळे आणि लॉकडाऊनमध्ये वाईन उपलब्ध होत नसल्यामुळे ते एअरफोर्सचं नाव सांगितल्याने त्यांनी महिलेला वेळोवेळी दारू आणून देऊ लागला। त्याच्यामध्ये त्यांची मैत्री झाली आणि मे 2020 मध्ये एक वेळेस त्या महिलेला कोल्ड्रिंक्स दिलं। त्यांनी कोल्ड्रिंक्समध्ये नशायुक्त पदार्थ देऊन तिला बेशुद्ध केलं आणि खापरी एरियामध्ये एका घरी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे व्हिडिओ बनवले। त्यानंतर मग बरेच दिवस व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करू लागला। त्यामध्ये त्या महिलेने घाबरून जवळजवळ 2.5 लाख रुपये त्या आरोपीला दिले, पण यानंतर तो सतत पैशाची मागणी करू लागला। ती महिला परेशान झाली। त्यानंतर काही दिवसाच्या नंतर श्याम सुपुतकर असं त्याचं ओरिजिनल नाव असल्याचं तिला माहीत झालं आणि एअरफोर्समध्ये नोकरी नाही आहे, त्यांनी खोटं बोलून माझ्यासोबत मैत्री करून या प्रकारचं कृत्य केल्याचे तिच्या लक्षात आले आणि पैशाच्या वारंवार वागणीमुळे परेशान होऊन तिने पोलीस स्टेशन आजनी येथे तक्रार दिली आणि तिच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यावरून आपल्याला सर्वांना महिलांना जागृत व्हायचं आहे की इंस्टाग्रामवर, फेसबुकवर अनोळखी माणसांसोबत ओळख करून फोन नंबर एक्सचेंज करून अशा पद्धतीने जर आपण वागलो तर आपल्याला धोका होऊ शकतो, हे महिलांना समजलं पाहिजे।